100 चूहे खा के बिल्ली हज को चली। विखेंच्या विधानावर सपकाळांनी टीका केली आहे। शासकीय निधी लाटलेल्या माणसानं बोलताना विचार करायला हवा असं सपकाळांनी म्हटलं। माफी माफी आणि अनुदान अनुदान हाच विखे पाटलांचा आधार आहे असं हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलं। नेत्यांकडून शेतकऱ्यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य जे आहेत हे कमी होताना नाव घेत नाही आहेत आणि पुन्हा एक असंच वक्तव्य जे आहे हे राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत। दादा, खरं तर शेतकरी 3 वर्षापासून संकटात आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम वारंवार हे नेत्यांकडून होत आहे। पुन्हा एकदा विखे पाटील जे आहेत यांनी एक वक्तव्य केलंय ज्याच्यामुळे वाद निर्माण झालाय। ते म्हणतात शेतकऱ्यांनी सोसायट्या काढायच्या, कर्ज काढायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि परत एकदा कर्ज माफीसाठी समोर यायचं। कसं पाहता? 100 चूहे खाके बिल्ली हज को चली असं एकंदरीत विखे पाटील साहेबांच्या बद्दल म्हणावं लागेल। कारण त्यांचा प्रवरा उद्योगाचे जे विविध त्यांच्या ज्या संस्था आहेत या केवळ माफी 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 अनुदान 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 यावरच त्यांचा आधार आहे। त्यामुळे एवढं शासकीय निधी लाटलेल्या माणसाला हे सगळं बोलत असताना थोडा जनाची नाही तर मनाचा तरी विचार त्यांनी करायला हवा होता। आता हे सरकार मानसिक दिवाळखोरीच्याच नव्हे तर यांचं खरं स्वरूप हे कोणत्या प्रकारचे लोक आहेत आणि नेमकं भाजप ही कोणत्या वृत्ती आणि प्रवृत्तीचं आहे हेच त्यांच्या या वक्तव्याच्या अनुषंगाने आपल्या लक्षात येते। त्यांच्याजवळ बोलण्याकरता काही नाही आणि कोण कोणाचं तोंड पाहतं याचा अर्थ असा आहे की भाजप जे आहे हे आमच्यावर पाळत ठेवून आहे आणि त्यांच्या हातावर तुरी देण्यात आम्ही यशस्वी होत आहोत। मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासंदर्भात काही चर्चा झाली आहे किंवा काही प्रस्ताव आलाय का? अद्यापर्यंत अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव कोणत्याही जिल्हा पातळीवर आमच्यापर्यंत प्राप्त झालेला नाही आणि येणाऱ्या 12 तारखेला एकंदरीत सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांचा आम्ही आढावा मुंबई मुक्कामी घेणार आहोत। खरेदीला जाणाऱ्या माणसावर गुन्हा नोंदवता, अरे जो ठराव करणाऱ्या त्या कंपनीच्या सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टरवर तो गुन्हा का दाखल करत नाही? त्यामुळे हा या निमित्तानं एक अत्यंत सामान्य असा प्रश्न आहे। मात्र या सामान्य प्रश्नाला उत्तर देण्याचं सामान्य ज्ञान देखील आता या दिवाळखोर सरकारजवळ उरलेलं नाही। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।